नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, जो कोतवाल भरती सराव प्रश्न आहे। 30 प्रश्न आहे मित्रांनो। प्रत्येकासाठी 4 ऑप्शन आहे। 5 सेकंदाचा वेळ देण्यात येईल तुम्हाला आणि तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मला कमेंट करा। आपण बघू 30 पैकी किती प्रश्नाचे करेक्ट उत्तर येत आहे मित्रांनो। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, कोतवालाचे प्रमुख कार्य कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ब, गावातील महसूल व प्रशासकीय कामात मदत करणे हे कोतवालाचे प्रमुख कार्य आहे। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, कोतवाल कोणत्या विभागाशी संबंधित पद आहे? कोतवाल कोणत्या विभागाशी संबंधित पद आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2, महसूल विभाग। कोतवाल ही महसूल विभागाशी संबंधित पद आहे। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, कोतवालाच्या कामावर सामान्य कोणत्या अधिकाऱ्याचे नियंत्रण असते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, तहसीलदार। कोतवालाच्या कामावर सामान्य ते अधिकार हे तहसीलदारांचे असतात। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, तहसीलदार हा कोणत्या विभागाचा प्रमुख अधिकारी आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए, महसूल। तहसीलदार हा महसूल विभागाचा प्रमुख अधिकारी आहे। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रातील जिल्ह्याचा प्रमुख महसूल अधिकारी कोण? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, जिल्हा अधिकारी। महाराष्ट्रातील जिल्ह्याचा प्रमुख महसूल अधिकारी हा जिल्हा अधिकारी आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, तलाठीचे मुख्य कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तलाठीचे मुख्य कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे, महसूल व जमीन अभिलेख यासाठी तलाठीचे मुख्य कार्य आहे। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर नक्कीच जॉईन करा। प्रश्न क्रमांक 6 आहे, गावातील जन्म मृत्यूची नोंद कोणत्या स्थानिक संस्थेशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, ग्रामपंचायत। गावातील जन्म मृत्यूची नोंद ही ग्रामपंचायत स्थानिक संस्थेशी संबंधित आहे। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, 1 मे रोजी हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले? भारतीय संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 मध्ये स्वीकारण्यात आलेले आहे। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 26 जानेवारी 1950 मध्ये भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय गीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ब, वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, त्र्यंबकेश्वर। गोदावरीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे होतो। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 17 आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, अहमदनगर, आजचं अहिल्यानगर। कळसुबाई शिखर हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांगा कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ब, सह्याद्री। महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांगी ही सह्याद्री आहे। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे।
प्रश्न क्रमांक 19 आहे, पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात खालची पातळी कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी ग्रामपंचायत. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात खालची पातळी ही ग्रामपंचायत आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ब सरपंच. ग्रामपंचायतीचा प्रमुख हा सरपंच असतो, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कार्यकारी कोण? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कर्मचारी हा ग्रामसेवक आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कायद्यानुसार केली जाते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची स्थापना या कायद्यानुसार केली जाते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतीय संविधानात मूलभूत अधिकार कोणत्या भागामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन भाग 3. भारतीय संविधान मूलभूत अधिकार हा भाग 3 मध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 24, भारतीय संविधानातील राज्याचे धोरणाचे निर्देशक तत्वे कोणत्या भागामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी भाग 4 मध्ये. भारतीय संविधानातील राज्याचे धोरणाचे निर्देशक तत्वे हे भाग 4 मध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ब नवी दिल्ली. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्लीमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे, बी आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, भारतामध्ये मतदानाचे किमान वय वर्ष किती असते? भारतामध्ये मतदानाचे किमान वय किती आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 18 वर्ष. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारतीय चलनाचे नाव काय आहे? तर रुपया भारतीय चलनाचे नाव आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी नागपूर. महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, जय जवान जय किसान ही घोषणा कुणी दिली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी वाघ. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मित्रांनो, हे मुद्दाम आपण सोपे प्रश्न घेतलेले आहे. आपण सोप्यापासून तर अवघडपर्यंत प्रश्न घेणार आहोत. नक्की व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन करा.